नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ पाहिला होता आणि त्या पाठावरती आपणाला स्वाध्याय लिहिण्यासाठी सांगितले होते। तर तुम्ही स्वाध्याय लिहिलेला आहातच, कारण बरेच विद्यार्थी मला व्हॉट्सअपवरती जो स्वाध्याय लिहिलेला आहे ते पाठवलेला आहे। तर आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी घटक पद्य क्रमांक 12 उपघटक गोधडी ही कविता पाहणार आहोत आणि या कवितेचे कवी आहे कैलास दौंड। या कवितेचे कवी आहेत कैलास दौंड। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गोधडी म्हणजे काय ते आपण पाहूया। तर गोधडी या शब्दाचा अर्थ होतो की जुन्या लुगड्यांचे, जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर म्हणजे गोधडी होय। विद्यार्थी मित्रांनो, या गोधडीला दुसरा एक शब्द आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगितला जातो, तर गोधडी म्हणजे वाकळ सुद्धा अर्थ घेतला जातो। तर पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया उन्हाळ्यामध्ये असले जीर्ण झालेले जे कपडे असतील, फाटके कपडे असतील, ते स्वच्छ धुयायचं आणि ते वाळवून घडी करून ठेवायचे आणि पावसाळा सुरू झाला तर त्या पावसाळ्यामध्ये काही काम नसायचं स्त्रियांना, तेव्हा त्या जे तुकडे त्या तुकड्यांचं सुंदर अशा प्रकारचं वाकळ करत असत आणि आत्ताच त्या वाकळीला गोधडी असा शब्द आलेला आहे। तर या कवितेचे कवी कैलास दौंड। तर या कवींच्या बद्दल आपण त्यांचा परिचय पाहूया। तर कैलास रायभान दौंड यांचा जन्म 1 जून 1973 रोजी सोनोशी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे झाला। त्यांचे बालपण व नंतरचा काळ खेड्यामध्ये व्यतीत झाला असल्याने शेती, शेतकरी, माती, निसर्ग याचा त्यांना विशेष लळा आणि कळवळा आणि ओढ आहे। काही शाळांतून त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले। प्रारंभीच्या काळात ते मुख्यत्वे कवी म्हणून ओळखले गेले। त्यांच्या उसाच्या कविता या कविता संग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान सुद्धा मिळालेले आहे। तसेच ते मराठी ग्रामीण कादंबरीकार सुद्धा होते। ग्राम जीवनातील वास्तव्याचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून प्रसिद्ध आहे। त्यांच्या पाणधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या आहेत। उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह आहेत। एका सुगीची अखेर हा कथासंग्रह सुद्धा सुंदर रीतीने त्यांनी लेखन केलेलं आहे। तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहेत। लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवी कैलास दौंड यांचा परिचय पाहिला। यानंतर आता आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ते आपण पाहूया। पहा इथं कवी काय म्हणतात, गोधडी हे केवळ पांघरू नव्हे
पहा, इथं कवी म्हणतात गोधडी म्हणजे फक्त पांघरू नव्हे तर काय आहे, दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी गोधडी आहे त्या गोधडीमध्ये मायेचा स्पर्श आहे, प्रेमाचा स्पर्श आहे, इथं कवीला सांगायचं आहे. गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे. आई वडील आपल्या जीवनामध्ये किती कष्ट केलेले आहे याचं वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे आणि त्या गोधडीच्या रूपानं आपल्या समोर मांडलेले आहेत. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील जो आठवणीचा गोप विणला आहे. तर इथं आठवणीचा गोप का म्हटलेला आहे किंवा नातं का म्हटलेलं आहे, तर या कवितेमध्ये आई आलेली आहे, वडील आलेले आहेत, मामा आलेला आहे, भाचा आलेला आहे, हे सगळी नाती या गोधडी या कवितेमध्ये कवीने उल्लेख केलेला आहे आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, इथं नात्यांच्या आठवणीचा गोप विणला आहे असं कवीला सांगायचं आहे. याविषयी भावस्पर्शी चित्रण कवीने या कवितेत केले आहे. आणि पुन्हा एकदा सांगते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, ही जी कविता आहे गोधडी ही कविता ही उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आणि तसं सांगायचं आहे, गरिबीत सुद्धा निष्ठेने आणि प्रेमाने जगण्याचा त्यांचा वसा आहे याची जाणीव ही कविता करून देते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः मी या कवितेचं वाचन करते आणि आपण ते ऐकायचं आहे. पहा, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडी अनेक चिंध्या असतात बसवलेल्या दाटी वाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं. त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, तर काय असते, ऊब असते, ऊब. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही कविता ऐकलेली आहातच आणि यानंतर आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. पहा, कवी कैलास दौंड यांना या कवितेच्या माध्यमातून काय सांगायचं आहे ते आपण पाहूया. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी हा इथं शब्द आलेला आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो जुन्या लुगड्यांचे, जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर म्हणजे गोधडी. या शब्दाचा अर्थ होतो. पुढे म्हटले चिंध्या, तर या चिंध्या शब्दाचा अर्थ होतो लक्तरे झालेले वस्त्र. पुढे एक शब्द आलेला आहे बोचके, तर इथं अर्थ लिहिलाय किंवा बोचका म्हटलं तरी चालते. बोचका या शब्दाचा अर्थ होतो गाठोडे. विद्यार्थी मित्रांनो, आता या आपण पहिल्या चरणाचा अर्थ पाहूया. गोधडी म्हणजेच
नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. आणि गोधडी म्हणजेच काय असते? गोधडीच असते. गोधडी या कवितेतून कौटुंबिक कष्टाचे, जिव्हाळ्याचे प्रतीक असते हे बिंबवताना कवी म्हणतात, गोधडी म्हणजे फक्त चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते, तर ती काय असते? एक मामूली चादर नसते. मग काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर गोधडी म्हणजेच काय असते? गोधडीच असते. तर त्याच्यामध्ये चिंध्या घालून जे केलेलं गोधडी आहे ती गोधडी नाही किंवा ते गाठोडे नाही. तर कवीला इथं पुढं काय सांगायचं आहे बघा, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेला मिळणारी ऊब असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर. पहा इथं म्हटलेलं आहे माया. माया शब्दाचा अर्थ होतो प्रेम. ऊब, ऊब या शब्दाचा अर्थ होतो प्रेमाचा स्पर्श. तर इथं कवीला सांगायचं आहे गोधडी म्हणजेच गोधडी असते. मग गोधडीमध्ये काय काय आहे? तर गोधडीमध्ये प्रेमालाही प्रेम देणारी उपदार ताकद असते. गोधडीमध्ये माया आहे, गोधडीमध्ये प्रेम आहे आणि गोधडीमध्ये काय आहे? जिव्हाळा आहे. हिथं कवीला सांगायचं आहे. आणि कवी म्हणतात गोधडी म्हणजे ती गोधडीच असते. मग तिथं फक्त चिंध्यांचं गाठोड नसते, तर तिथं माया आहे, प्रेम आहे, स्पर्श आहे, आपुलकी आहे. हिथं या गोधडीतून कवीला सांगायचं आहे. गोधडीलाही असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. विद्यार्थी मित्रांनो, इथं अस्तर हा शब्द लिहिला आहे. अस्तर या शब्दाचा अर्थ होतो कपड्याच्या आत शिवलेला कापड. म्हणजे जे वरचं जे कापड आहे ते व्यवस्थित टिकण्यासाठी आतून जे कापड लावलं जातं त्याला काय म्हटलं जातं? अस्तर असं म्हटलं जातं. पहा, तर इथं लुगडं म्हटलेलं आहे. तर लुगडं या शब्दाचा अर्थ होतो मोठे नऊवारी साडी. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर ही जी गोधडी आहे त्या गोधडीला अस्तर लावलेलं आहे. कशाचं अस्तर लावलेलं आहे? तर बापाच्या फाटक्या धोतराचे आणि आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर म्हणून त्या गोधडीला लावलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं सांगायचं आहे की गोधडीवर जणू त्या आईबाबांची माया लपटलेली असते. गोधडी अतिशय सुंदर आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे तर ते गोधडी म्हणजे चिंध्यांचं बोचकं नसतं, तर त्याच्यामध्ये आईबाबांच्या ज्या भावना आहेत किंवा जो गरिबीमध्ये जो हालाकीचा संसार करताना आईवडिलांनी जे कष्ट सोसलेले आहे याच्या प्रेमळ खुणा त्या गोधडीवरती दिसत आहेत. आणि म्हणून तो म्हणलेला आहे की त्याच्या आतमध्ये हे सगळं अस्तर म्हणून घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गोधडी म्हणजे मायेचा स्पर्श, प्रेमाचा स्पर्श आणि अनेक भावभावना त्या गोधडीमध्ये आहेत. या गोधडीच्या रूपानं कवीला इथं सांगायचं आहे. गोधडीत अनेक चिंध्या असतात. पहा, इथं कवी म्हणतात त्या गोधडीमध्ये अनेक चिंध्या असतात बसवलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे? त्यामध्ये अनेक चिंध्या आहेत, परंतु त्या आईनं किती प्रेमानं त्या चिंध्या बसवलेत बघा. त्या गोधडीमध्ये त्या चिंध्या बसत नसताना सुद्धा आई खूप प्रयत्न केले आणि दाटीवाटीनं त्या चिंध्या त्या गोधडीमध्ये बसवलेल्या आहे. तर दटावून इथं शब्द आलेला आहे. दटावून म्हणजेच काय? मुद्दाम होऊन. आणि दाटीवाटीनं म्हणजे काय? गर्दी करून. पहा, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता. तर इथं भाचा शब्द आलेला आहे. तर भाचा या शब्दाचा अर्थ होतोय बहिणीचा मुलगा. तर जीर्ण या शब्दाचा इथं अर्थ होतो की खूप जुना. आणि कुडता या शब्दाचा अर्थ होतो सदरा.
पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आणि काय काय घातलेलं आहे तर मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुर्ता. बघा आईनं काय काय घातलेलं आहे त्या गोधडीमध्ये. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर. पटकूर म्हणजे चोळामोळा झालेलं जीर्ण अशा प्रकारचं कापड. ही जी गोधडी आहे त्या गोधडीमध्ये अनेक प्रकारची कापडं घातलेली आहेत. त्यामध्ये भाच्याचा जीर्ण झालेला सदरा आहे किंवा आईच्या लुगड्याचं पटकूर आहे, ते सगळं त्या गोधडीमध्ये घातलेले आहेत. म्हणजेच त्या गोधडीमध्ये अनेक भावभावना गुंतलेल्या आहेत, गुंफलेल्या आहेत. त्या सगळं आईनं अतिशय दाटीवाटीनं ठेवलेलं आहे. हिथं कवीला सांगायचं आहे. आणि पहिल्या संक्रांतीला पहा इथं संक्रांत म्हटलेलं आहे. संक्रांत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक प्रकारचे सण साजरे करतो आणि हा संक्रांत हा सुद्धा इथं एक सण आलेला आहे. तर इथं संक्रांत या शब्दाचा पण अर्थ पाहायचा आहे. तर ह्या शब्दाचा जो अर्थ आहे हा अर्थ भूगोलाशी निगडीत आहे. पहा संक्रांत म्हणजे काय तर 14 जानेवारीला सूर्याचे भ्रमण मकर वृत्तात होते आणि तो दिवस म्हणजे मकर, आणि त्यालाच आपण मकर संक्रांत असा सण म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथं म्हटलेलं आहे की पहिल्या संक्रांतीलाच वडिलांनी काय केलं होतं, त्या आईला साडी घेतलं होतं. पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय म्हटले ठिगळ हा शब्द आलेला आहे. तर कापड असेल आणि ते कापड आपण भरपूर वेळा वापरलं असेल तर त्या ठिकाणी ते कापड फाटतं आणि फाटल्यानंतर आतून एक कापड लावलं जातं त्या ठिकाणी आणि त्यालाच काय म्हटलं जातं ठिगळ असं म्हटलं जातं. आणि पहा तर मगाशी आपण पाहिलं की संसार हा कसा केलेला आहे, हालाकीचा संसार करताना आई वडिलांनी किती कष्ट सोसलेले आहे ह्या ठिगळ्या शब्दावरून कवीने इथं मांडलेले आहे. संसार करताना आई वडिलांना किती अडचणी आलेल्या आहेत याचं वर्णन अतिशय सुंदर रीतीनं कवीने इथं केलेलं आहे. बाण घेतलेलं, बाण या शब्दाचा अर्थ होतो इथं बाण म्हणजे वडिलांनी घेतलेलं जे लुगडं होतं, परंतु त्या लुगड्याला सुद्धा आईनं काय केले असंख्य प्रकारचं ठिगळं लावलं होतं आणि ते सुद्धा ठिगळ लावलेलं लुगडं त्या गोधडीमध्ये आईनं घातलेलं आहे. बाच्या कोपरीच्या बाह्या आणि ते सगळं स्मृतीच्या सुईनं ते काय केलेलं आहे गुंफलेलं आहे. स्मृती म्हणजे काय आठवण, आणि कोपरीच्या बाह्या, बाह्या शब्दाचा अर्थ होते सदऱ्याचे हात. पहा ह्या गोधडीमध्ये काय काय घातलेलं आहे याचं वर्णन ह्या दुसऱ्या चरणामध्ये केलेलं आहे. तर इथं सांगायचं आहे तर गोधडीच्या आत आईने दमटवून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. त्या फक्त वर पाहता चिंध्या नसतात, तर त्यात मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण झालेला सदरा, आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा पटकूर असते आणि पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात आणि बाबांनी अंगात घातलेल्या आणि आता जुन्या झालेल्या कोपरीच्या ज्या बाह्या असतात, हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणीच्या सुईने ह्या गोधडीमध्ये घातलेला आहे. आणि म्हणून कवी म्हणतात ही जी गोधडी आहे ही गोधडी म्हणजे मायेचा स्पर्श होय आणि आई वडिलांच्या कष्टाचं प्रतीक किंवा कौटुंबिक नात्यामधील जी आठवण आहे त्या आठवणीचा गोप म्हणजे इथं मिलाप केलेला आहे. याचं सुंदर वर्णन कवीनी या कवितेमध्ये केलेलं आहे. पहा इथं काय म्हटलेलं आहे पुढे, म्हणून गोधडी म्हणजे
म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. तर काय असते? ऊब असते. ऊब विद्यार्थी मित्रांनो. तर या संसाराला हातभार लावलेल्या आई वडिलांची कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीमध्ये सामावलेली आहे. आणि म्हणून इथं कवी म्हणतात, गोधडी म्हणजेच नसतो चिंध्यांचा बोचका. तर काय हे? तिथं ऊब असते. ऊब म्हणजेच आईने मुलासाठी जी शिवलेली जी उबदार गोधडी आहे, ती गोधडी पाहताना त्यात कवीला वाटतं की गतकाळातील आई वडिलांनी केलेल्या श्रमाचं सगळं दृश्य दिसतं. आणि म्हणूनच इथे कवी म्हणतात ही गोधडी म्हणजेच नसतो चिंध्यांचा बोचका. तर तिथं काय म्हटलेलं आहे? ती ऊब आहे, ऊब, असं इथं कवीला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याच्यावरती आपण कृती आराखड्यामध्ये काही प्रश्न आपणाला विचारले जातात, ते आपण प्रश्न पाहूया थोडं. तर स्वाध्यायासाठी किंवा परीक्षेसाठी आपणाला प्रश्न विचारले जातात. तर पहिला प्रश्न आहे, गोधडीची वैशिष्ट्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न सांगते की गोधडीची वैशिष्ट्ये सांगा. तर असं आपणाला कृती आराखडा येईल, ह्याच्यामध्ये गोधडीची वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न विचारले आणि ह्याच्याखाली असे 4 पर्याय आपल्याला विचारले जातील. गोधडीची वैशिष्ट्ये. अशा प्रकारचा आपल्याला कृती आराखडा परीक्षेला येईल. तर गोधडीची वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे, फक्त चिंध्यांचा बोचका नसतो. दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, मायेलाही ऊब देणारी. दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, मायेलाही ऊब देणारी. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे, बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर. आणि पुढे म्हटलेलं आहे, आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर हे गोधडीचे काय वैशिष्ट्य आहे. आणि हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाईल कृती आराखड्याच्या आधारे. किंवा दुसरा एक आपल्याला प्रश्न विचारला जाईल, गोधडीत चिंध्याच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती. पहा, तर आठवणीत दडलेल्या व्यक्ती कोणकोणत्या असतील? आपण कवितेचा अर्थ पाहिला आणि कवितेचा अर्थ पाहत असताना आपणाला काही व्यक्ती आलेले, तर त्याच्यामध्ये एक आलेला आहे आई, दुसरा आलेला आहे वडील आणि तिसरा आलेला आहे मामा आणि तिसरा घटक आलेला आहे भाचा. असे या गोधडीत चिंध्याच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या ह्या व्यक्ती आहेत. आता यानंतर पुढचा स्वाध्यायाच्या रूपाने आपण पाहायचंय, कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा. कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा. पहा, पहिलं वैशिष्ट्य तर आईनं आयुष्यभर कष्ट केलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, संसारात खाल्लेल्या खस्ता. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे, ते सगळं संसाराच्या सुईनं ही शिवलेली जी गोधडी आहे.
आणि चौथं वैशिष्ट्य आहे त्या गोधडीमध्ये प्रेमाची किंवा मायेची काय आहे ऊब आहे हे इथं त्या आईच्या वैशिष्ट्यामध्ये आपण घेतलं तरी सुद्धा चालेल. तर त्यानंतरचा एक आपणाला स्वाध्याय रूपानं पाहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे की काय ते लिहा. तर मामाने भाच्याला घेतलेला, मामाने भाच्याला घेतलेला, काय घेतलं होतं मामानं? तर त्याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो, जीर्ण कुडता. माहेरून आईने आणलेल्या लुगड्याचे, माहेराहून आईने आणलेल्या लुगड्याचे काय होतं? तर त्याचं उत्तर येणार आहे पटकून. पुढचा प्रश्न आहे असंख्य ठिगळे लावलेले, असंख्य ठिगळे लावलेले काय ते आहे? तर लाडके लुगडे. पुढचा प्रश्न आहे बाबाच्या कोपरीच्या बाह्या, हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि आईची जी सुई होती ती सुई कशा प्रकारची होती? तर स्मृतीच्या म्हणजे आठवणीची जी सुई होती. आणि पुढचा एक प्रश्न आहे दाटीवाटीने बसवलेल्या, दाटीवाटीने बसवलेल्या काय ते लिहा. तर त्याचं उत्तर येणार आहे अनेक चिंध्या, त्याचं उत्तर येणार आहे अनेक चिंध्या. तर पृथ्वी आराखड्यामध्ये अनेक प्रश्न आपल्याला विचारला जाईल. आईने गोधडीत शिवलेल्या वस्तू, आईने गोधडीत शिवलेल्या कोणकोणत्या वस्तू होत्या? आईच्या लुगड्याचं पटकूर, दुसरा घटक येणार आहे बाबाच्या कोपरीच्या बाह्या, आणि तिसरा घटक आहे मामाने भाच्याला घेतलेला जीर्ण कुडता, आणि तिसरा आहे असंख्य ठिगळे असलेले आईचे लाडके लुगडे. या सर्व गोष्टी आईनं विद्यार्थी मित्रांनो त्या गोधडीमध्ये घातलेलं आहे. आणि अशा प्रकारची ही गोधडी ही कविता आहे. आणि या कवितेमध्ये कवीने सांगितलं आहे की गोधडीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि गोधडीच्या रूपानं कवीने आपल्या कौटुंबिक कष्टाचे जिव्हाळ्याचं प्रतीक आहे हे बिंबवताना कवी सुंदर अशा रीतीनं वर्णन इथं केलेलं आहे. आणि कवीला इथं सांगायचं आहे गरिबीची निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा याची जाणीव कवी कैलास दौंड यांनी सुंदर रीतीनं या कवितेमध्ये मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो ही कविता खूप सुंदर आहे आणि आपण सुद्धा या कवितेचं वाचन करायचं आहे. आणि या कवितेवरती जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि या कवितेवरती म्हणजे गोधडी या कवितेवरती आपणाला एक निबंध लिहिता येईल. तर या निबंधाचं नाव आहे की गोधडीचे आत्मकथन लिहा. तर या निबंधाचं नाव आहे गोधडीचे आत्मकथन लिहा. विद्यार्थी मित्रांनो हा निबंध खूप सुंदर आहे आणि आपणाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि हा वर्गपाठ म्हणून सुद्धा आपल्या वहीमध्ये लिहिला तरी चालेल. आणि अशा प्रकारे ह्या कवितेचं पाठांतर केलं तरी चालेल किंवा ही कविता सुंदर रीतीने आपण श्रवण केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते.